रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण रव्यापासून खूप वेगळ्या पद्धतीचा हा नाश्ता करणार आहोत। हा नाश्ता करायला अगदी सोपा आहे आणि खायलाही तितकाच टेस्टी आहे। लहान मुले तर अगदी आवडीने हा नाश्ता खातात। हेल्दी नाश्ता असल्यामुळे आपण लहान मुलांना यांना टिफिनलाही देऊ शकतो। चला मग रेसिपीला लागणारं साहित्य बघूया। सर्वात आधी मी इथे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे। तो आपल्याला याला किसणीने किसून घ्यायचा आहे। बटाट्याच्या जाडसर फोडी राहू नयेत यासाठी मी इथे बटाटा हा किसून घेतलेला आहे। बघा कसा स्मूथ झालेला आहे। आणि यामध्ये आपल्याला 1 कप रवा घालणार आहोत। रवा इथे बारीक वापरायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि इथे मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा। अर्धा चमच्यापेक्षाही कमी इथे साखर घातलेली आहे मी। आणि इथे मी अर्धा कप दही घातलेलं आहे। हे व्यवस्थित आपल्याला आता फेटून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये पाणी घालून हे व्यवस्थित असं पातळ बेटर करून घ्यायचं आहे। बघा जास्तही पातळ करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही करू नये। बघा तुम्ही बघू शकता आता इथे मी झाकून ठेवले आहे 5 मिनिटं। 5 मिनिटानंतर आपण याला व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। आणि यामध्ये आपल्याला आता भाज्या ॲड करायच्या आहेत। इथे मी गाजर घेतलेला आहे, भोपळी मिरची घेतलेली आहे आणि कांदा बारीक कट करून घ्यायचे आपल्याला। हे मिक्स करून घ्यायचे। भाजी तुमच्या आवडीनुसार घाला याच्यामध्ये। मुलांना जी भाजी आवडत नसेल ना ती यामध्ये घातली तरी चालेल, मुलांना अजिबात कळून येत नाही। आता अशा प्रकारे मी इथे प्लास्टिकची बॅग घेतलेली आहे। ही पायपिंग बॅग आहे। तुमच्याकडे जर पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही एखादी पिशवी घेतलीत ना प्लास्टिकची तरीही चालेल, किंवा दुधाची थैली घेतलीत ना तरीही चालेल। ग्लासमध्ये आपल्याला अशा प्रकारे पिशवी घ्यायची आहे आणि आपल्याला बॅटर असं ओतून घ्यायचं आहे। आणि इथे बॅटर ओतून झाल्याच्यानंतर आपलं असं फोल्ड करायचं आणि खालून जी टोक आहे ना आपलं हे कैचीने कापून घ्यायचं आहे। तुम्ही हा एकदा नाश्ता नक्की करून बघा, मुलांना तर खूप आवडतो। तुम्ही बघू शकता ते इथे मी कैचीने इथे टोक कापून घेतलेला आहे। एका साईडला मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅनला आपण तेलाने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे। पॅन व्यवस्थित गरम झाला पाहिजे आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला आता थोडं थोडं करून असं बॅटर जिलेबी करतात ना त्या पद्धतीने आपण हे टाकून घेणार होते। बघा वेगळ्या पद्धतीने केलेला हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा बघा। आणि हा मुलांनाही खूप आवडीने खातील, टिफिनमध्येही मुलांना हा देता येतोय बघा। आणि याच्यावरती आपल्याला काळे तीळ टाकून घ्यायचे आहे आणि वरून मी इथे पावभाजी मसाला टाकलेला आहे। तुमच्याकडे जर पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही सांबार मसाला टाकला तरी चालेल। वरून आपल्याला कोथिंबीर घालून 2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। 2 मिनिटानंतर आपण पाहूया आपली एक बाजू तर झालेली आहे, आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। स्लो गॅसवरती आपण याला शेकून घेणार आहोत। फटाफट हे नाश्ते असे तयार होतात, हे याला वेळ लागत नाही अजिबात। नाश्त्याचा तुम्ही कलर बघू शकता किती छान आलेला आहे आणि वेगळ्या पद्धतीने हा केलेला नाश्ता सर्वांना खूप आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा। बघा अशा पद्धतीने इथे मी सर्व नाश्ता इथे करून घेणार आहे। तुमच्या घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा रव्यापासून काही तुम्हाला वेगळं करायचं असेल तर हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून बघा। खायला हा नाश्ता खूप टेस्टी आहे आणि याला तुम्ही सॉसबरोबरही खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।